द न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड तालुक्यातील डेहेवाडी गमेवाडी मार्गावर संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या चिपळूण येथील एका कंपनीच्या रसायनाने भरलेल्या 3 टँकरवर आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ व कराड तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. संबंधित टँकरमधील रसायनाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून आता प्रयोगशाळेच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी डेहेवाडी गमेवाडी मार्गाच्या कडेला 3 रसायनाने भरलेले टँकर उभे असल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी टँकर चालकाकडे वाहतुकीसाठी आवश्यक परवानगीची विचारणा केली असता समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित ठिगे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य विभाग, कराड तालुका पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अमोल सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांनी संबंधित 3ही टँकर कराड तालुका पोलीस ठाण्यात आणले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी टँकरमधील रसायनाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. या घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीचे पाणी हिरवट झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी नदीच्या पाण्यात कोणते रसायन मिसळले गेले आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. अशातच आता रसायनाने भरलेले 3 संशयास्पद टँकर सापडल्याने या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत कोणतेही निष्कर्ष काढणे अद्याप योग्य ठरणार नसून प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. टँकरमधील रसायन नेमके कोणते आहे, त्याची वाहतूक नियमानुसार होत होती का आणि त्याचा पर्यावरण अथवा सार्वजनिक आरोग्यावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता आहे का, याबाबतचा खुलासा प्रयोगशाळेच्या अहवालानंतर होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. द न्यूज लाईन, अचूक वेधक.